झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत म्हणून येत्या 28 तारखेला गिरणी कामगार आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत। वर्षभरापूर्वी गिरणी कामगारांच्या 6,500 घरांसाठी लॉटरी काढली होती, मात्र आतापर्यंत फक्त 250 ते 300 जणांनाच घरं मिळाली आहेत। दुसरीकडे वर्षभरापूर्वी मुख्यमंत्र्यांनी MMRDAची 50% घरं गिरणी कामगारांना देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्याबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही। 12 गिरण्यांची जमीन सरकारच्या ताब्यात आली आहे, त्यावरही अजून घर बांधणी सुरू झालेली नाही। दरम्यान गिरणी कामगारांना लॉटरीमध्ये लागलेल्या घरांसाठी 5% स्टॅम्प ड्युटी बरोबरच वारसा हक्क सोडण्यासाठी जादाचे 5% भरायला लागायचे। ही जाचक तरतूद रद्द करण्यात आली आहे। गिरणी कामगार संघटनांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर बैठक झाली आणि त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। आमच्या मोर्चामध्ये एक तर हे मुद्दे आहे की जवळजवळ आता 1 वर्ष ह्या 28 तारखेला पूर्ण होते आणि कामगारांनी अर्ज भरलेले आहेत, लॉटरी लागलेली आहेत। आता जवळजवळ 250 ते 300 लोकांनाच फक्त घर मिळतं आहे। म्हणजे या गतीने जर होत असेल तर पुढचे 10-15 वर्ष ही जी लॉटरीमध्ये लागलेली घरं आहेत ती द्यायला लागतील। तर याच्यामध्ये सरकारचं हे अपयश आहे। तर त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत, ते सरकारने दूर करायला पाहिजे होत्या। आपण त्यांना जे घरं देणार आहोत त्यामध्ये त्या मयत कामगार असेल तर त्याच्या पत्नीला ज्यावेळेस घर द्यायचं असतं त्यावेळेस बाकी वारसदारांनी हक्क सोड पत्रक भरून द्यायचं असतं। त्याच्याकरता सुद्धा 5% स्टॅम्प ड्युटी लागत होती, पण आजच्या आमच्या निर्णयानं 200 रुपयाच्या स्टॅम्पवर त्याला हक्क सोड पत्रक करता येईल आणि ज्यावेळेस व्यवहार होणार आहे तिला त्या पत्नीला मयत कामगाराच्या पत्नीला ज्यावेळेस ते घर द्यायचं त्यावेळेस तिला 5% स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।